नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 10-11 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले, अगदी तरुण वयापासून राजकारण आणि समाजकारणात समरस झालेले असे सर्वांचेच लाडके आणि आमचे मित्र संजय पाटील दूधगावकर यांनी प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. 10 महिने बिगर चप्पल घालता संजय पाटील वावरत होते. विविध ठिकाणी कार्यक्रमाला वगैरे जाणं येणं त्यांचं चालूच होतं आणि अधूनमधून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा पण ते देतच होते. तर या संजय पाटील दूधगावकर यांनी जो हा पण केला होता आणि तो पाळला. आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असून त्याच्या याद्या पण आल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही कर्जप्रकरणी वादविवाद असतील त्याची सोडवणूक करण्यात पण मंडळी लागलेली आहे आणि ही कर्जमाफी झाली. संजय पाटील दूधगावकर यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्यामुळं त्यांचा उद्या दहिपळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे दहिपळकरांनी सत्कार आयोजित केलेला आहे. उद्या सायंकाळी 7 वाजता दहिपळ येथील खंडोबा मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला दहिपळ आणि पंचक्रोशीतली संजय पाटील दूधगावकर यांच्यावर प्रेम करणारे, त्याचबरोबर त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा प्रण केला होता तो प्रण पूर्णत्वाला गेला आहे आणि त्यामुळं असंख्य शेतकरी बांधव पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि कदाचित उद्या संध्याकाळपासून संजय पाटील दूधगावकर हे आपल्या पायात चप्पल घालण्यास सुरुवात करतील असंच दिसत आहे. संजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जो हा चप्पल त्यागण्याचा प्रण केला होता तो पूर्णत्व गेला. त्यांना या काळात बऱ्याच हालापेष्टाही सहन करावे लागणार असतील आणि त्यांनी सहन पण केल्या. आता सरकारनं कर्जमाफी केली आहे म्हणजे त्यांनी ज्यासाठी प्रण केला होता तो प्रण पूर्ण झालेला आहे. त्यामुळंच उद्या हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं 2025च्या गणेश उत्सव काळात सार्वजनिक गणेश उत्सव यांच्यासाठी एक स्पर्धा राज्यभर आयोजित केली होती आणि या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून धाराशिव जिल्ह्याच्या पातळीवर धाराशिव येथील श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळीवाडा या गणेश उत्सव मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार यात मिळालेला आहे. या गणेश उत्सव मंडळानं विद्यार्थी आणि महिलांसाठी, तरुणांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर संस्कार शिबिरं या गणेशोत्सव काळात आयोजित केली होती. त्याचबरोबर शिस्तबद्ध अशी गणेश विसर्जन मिरवणूक पण या मंडळाची होती. त्यामुळंच श्रीकृष्ण गणेश मंडळाला जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळालेला आहे. या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी
या संदर्भात माहिती दिली असून याच गणेशोत्सव मंडळाला स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र शासनानं गौरव केलेला आहे. या प्रशस्तीपत्रावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक राज्यमंत्री, त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाच्या सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहे. श्रीकृष्ण गणेश मंडळाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्या मंडळाचं अभिनंदन आणि पुढील गणेशोत्सव असेच वेगळ्या प्रकारे शिस्तबद्ध सांस्कृतिक कार्यक्रमांना आयोजित करण्यास त्यांना पाठबळ मिळो अशीच अपेक्षा करूया. कैलासवासी अंबादास आगलावे गुरुजी यांचे पुत्र डॉक्टर बालाजी आगलावे हे अमेरिकेत असतात. त्यांचं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रातच झालेलं आहे आणि कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अमेरिकेत जाऊन नावलौकिक मिळालं आहे. अनेक त्यांच्या संशोधनाला पेटेंट पण मिळालेली असून जवळपास ह्या 15-16 वर्षाच्या त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी अमेरिकेतही आपलं नाव कमावलं आहे, आपल्या कुटुंबाचं नाव कमावलं आहे, गावाचं नाव कमावलं आहे, राज्याचं कमावलं आहे आणि देशाचंही नाव कमावलं आहे. ते तिथं आता आपला एक उद्योग पण चालवतात आणि त्यांच्या अमेरिकेत गेल्यापासून अगदी परवापर्यंत त्यांनी तिथं अमेरिकेत 1809 एकर एवढी जमीन खरेदी केली असून ते त्यांच्या त्या जमिनीवर विविध पिकं घेतात, विविध पिकावर संशोधन करतात. त्यांच्या एका हापूस आंब्याची अमेरिकेत 900 रुपयाला विक्री होते असं सांगितलं जातं. नुकतीच धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील आणि त्यांचे भाचे असलेले माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे अभ्यास दौऱ्यावर परदेशात गेले होते. तसंच त्यांनी खास बालाजी आगलावे यांची अमेरिकेतली शेती कशी आहे, ते कशी शेतीचं व्यवस्थापन करतात, त्यात कुठली कुठली पिकं घेतात हे पाहण्यासाठी हे मामा भाचे बालाजी आगलावे यांच्याकडे गेले होते. डॉक्टर बालाजी आगलावेंनी त्यांचं आदरातिथ्य केलं. त्याचबरोबर या दोन्ही आमदारांना शेतीतली माहिती आहे. ह्या दोघांनी स्वतः शेतात काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांनीही तिथं अमेरिकेत डॉक्टर बालाजी आगलावे कोणती पिकं, फळबाग करतात त्याबद्दल बालाजी आगलावे यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर तिथं जी वेगळी पिकं घेतात ती आपल्याकडे येतील का याबाबतही त्यांच्याशी सल्लामसलत केली. पंढरपूरला नव्यानं आमदार अभिजित पाटील कृषी महाविद्यालय सुरू करणार आहेत आणि त्या कृषी महाविद्यालयाच्या याच्यासाठी अभिजित पाटील यांनी डॉक्टर बालाजी आगलावे बरोबर एक करार केला असून पंढरपूरच्या कृषी महाविद्यालयाला डॉक्टर बालाजी आगलावे त्यांच्या अमेरिकेतून त्यांची कंपनी आणि ते ह्या महाविद्यालयाला मार्गदर्शन करणार आहेत. बालाजी आगलावे कष्टाळू मुलगा, लहानपणापासूनच कष्टाळू मुलगा म्हणून गावात ओळखले जात होते. कोणाशी भांडण नाही, तंटा नाही, मित्र जोडण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत पण त्यांना उपयोगास आला आहे असंच म्हणावं लागेल. डॉक्टर बालाजी आगलावे यांनी
घेतलेली उद्योग आणि कृषी क्षेत्रातली भरारी कौतुकास्पद अशीच आहे. बालाजी अगलावे यांचं आपल्यांना आणि शिंदे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धाराशिव आणि परिसरात आजही अधूनमधून पाऊस पडतच आहे. कधी मोठ्या सरी पडत आहेत तर कधी रिमझिम पाऊस आहे. आत्ताही पाऊस चालूच आहे. हा असाच पाऊस पडला तर तो ज्यांनी खरीपाची पेरणी केली आहे त्यांना तो वरदानच आहे. आता मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचं शेतकरी आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेला पण वाटतं आहे आणि तशी त्यांची इच्छा या आठवडाभरात पूर्ण होईल असं हवामान अभ्यासक जे अभ्यास करून सांगतात त्यावरून दिसून येतात. बघूया, आपण मोठ्या पावसाची अपेक्षा करूया. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प सर्व भरावेत, लोकांना पाणी टंचाई जाणवू नये एवढीच अपेक्षा. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. शेती